नमस्कार माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो, आज आपण सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात असलेल्या कातेवाडी या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी ललिता वाघमोडे यांच्याशी आज आपण बातचीत करणार आहोत। त्यांनी केवळ 1 एकर जमिनीवरती 45 क्विंटल मक्याचं उत्पादन घेतलेलं आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात आपल्याला जर्सी गायींचे गोठे जे आहेत ते पाहायला मिळतात। ग्रामीण भागामध्ये शेतकरी जोडधंदा म्हणून बरेचदा जर्सी गायींचं पालन जे आहे ते करण्याकडे वळलेला आपल्याला दिसून येतो। तर वर्षभर या गायींना लागणारा जो चारा आहे त्याच्या व्यवस्थापनासाठी मक्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी घेतलं जातं। आज आपण ललिता वाघमोडे यांच्याशी बातचीत करून त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत की केवळ 1 एकर जमिनीवरती त्यांनी 45 क्विंटल मक्याचं उत्पादन काढण्याची जी किमया आहे ती त्यांनी कशा पद्धतीने साधली आहे आणि त्यांना कुटुंबातल्या लोकांनी कसा आधार दिलाय किंवा त्यांचं नियोजन कसं होतं, कोणत्या प्रकारचे बियाणे यासाठी वापरलं गेलेलं आहे, त्याचबरोबर यावरती असलेल्या किडीच्या व्यवस्थापनासाठी कशा पद्धतीने प्रयोग केला गेलाय याविषयी आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। तसंच शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात माहिती व्हावी यासाठी सविस्तर आज आपण त्यांच्याशी बातचीत करतोय। तर चला तर बातचीत करूया ललिता वाघमोडे यांच्याशी। माझे नाव ललिता धुळाप्पा वाघमोडे। तर मी आता सध्या माझ्या शेतामध्ये मकाचं पीक घेतलेलं आहे आणि एकरी मी 45 क्विंटलचा उतार घेतलेला आहे। तर लोक म्हणतात की मका केल्यानंतर मकावरती मका पीक येत नसतं, पण मी ह्याच्या अगोदर पण 29 गुंठ्यामध्ये 33 क्विंटलचा उतार घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर माझ्या गायींना, माझ्या घरी गायी असल्यामुळे चारा लागतो म्हणून ह्यासाठी पुन्हाही मकाचंच पीक मी करायचं ठरवलं आणि मका करून त्यानंतर लोक म्हणल्यानंतर मी लोकांकडे लक्ष दिलं नाहीये। नांगरट केली, लोटरलं मस्त, मका पेरली आणि पेरल्यानंतर माझं बीज कायम ॲडव्हान्टेज असतं, कारण 1800 रुपयाला बॅग भेटते म्हणून मी लोक 500 रुपयाची करते तसं मी नाही केलं। 4 पैसे गेले तरी चालतील, पण मला ह्या पिकाचा उतार चांगला मिळालेला आहे त्यामुळे मी ॲडव्हान्टेज कधीच हे केलेलं नाहीये। करायची तर ॲडव्हान्टेजचीच बॅग करायची। माझ्या मिस्टरांना पण प्रेरणा बीज भांडारमधूनच म्हणजे बॅग आणायची, कायमस्वरूपी बीज तिथूनच असतं आणि त्याच्यानंतर ॲडव्हान्टेजचं कसं आहे, बुरकंड छोटा आहे आणि बिया जास्त आहेत आणि पाला पण एवढा जास्त निघत नाही। तर मशागत केल्यानंतर एक आठवडाभर थांबून पेरणी केली। त्याच्यानंतर पेरणी केल्यावर पाणी दिलं, पाणी दिल्यानंतर उगवण झाली आणि उगवण झाल्यानंतर 4 पानावर आलं ना तर अळीचं औषध मारायला सांगितलं होतं। प्रेरणा बीज भांडारमधूनच सगळं म्हणजे हे केलं, औषध कसं मारायचं, काय करायचं, कुठली खतं वापरायची। तर त्यांनी सांगितलं की अळीचं औषध मारा। मग कोराजेन मारलं 4 पानावर आल्यानंतर। त्याच्यानंतर बारीक बारीक फुले दिसायला लागल्या गवताच्या, मग टिंजर मारलं। टिंजर मारल्यानंतर दुसऱ्या पाण्याला लगेचच खत घातला। सुरुवातीला मका पेरताना 15-15 ह्याचा डोस दिला, मका बरोबरच पेरला। त्याच्यानंतर ह्याचा 1840 आणि युरिया घातला। त्यानंतर मग मका मोठी झाली, मोठी झाल्यानंतर पुन्हा एकदा अळीचं जास्त ही होऊ नये म्हणून थंडीचे दिवस होते, पुन्हा एकदा कोराजेन अळीचं औषध मारलं। मग त्याच्यानंतर अजून गवत उमटल्यासारखं वाटायला लागलं, पुन्हा टिंजर मारलं। टिंजर मारल्यानंतर टिंजर ह्या औषधामधून गवत तर जळतच पण मकाला टॉनिक ही मिळतं। मग त्याच्यानंतर मका मोठी झाली, मोठी झाल्यानंतर परत वाटलं की आपण आता कणस मोठी होण्यासाठी काय करायचं, तर 20-20-0 आणि 10-26 वापरलं। त्याच्यानंतर फवारणी केली की कणीस मोठं व्हावं ह्यासाठी प्रेरणा बीज भांडारमधूनच औषध आणून फवारणी केली। तर कणीस एवढं जोमदार आलं आणि ताटही जोमदार आलं। तर आता सध्या मी 10 फूट एक मकाचं ताट आहे आणि मला वाटलं पण नव्हतं की एवढं मी उत्पन्न निघेल मला आणि एवढं हे होईल। मी 20 क्विंटलचाच म्हणजे भाव हे धरून बसलेली होती, पण 45 क्विंटल मी एका एकरामध्ये मकाचं पीक काढलं आणि तेवढं काढून ही जनावराला चारा ओल्याबरोबर सुक्याची ही गरज असते म्हणून त्यासाठी मी मुरघास करायचं नाही हे ठरवलं। कारण काय की 2 पेंड्या कडब्याच्या, 4 पेंड्या मक्याच्या वाळलेल्या घातल्या, ओला थोडासा घास घातला तरी जनावरांची वैरण खूप छान होऊन जाते। त्यामुळे पाणीही पितात आणि पोट भरून खातात। जर जनावराला सारखा सारखा एकच चारा घातला तर त्यांनाही खाऊ वाटत नाही, जसं आपल्याला वाटत नाहीये तसं त्या जनावरालाही खाऊ वाटत नाही। म्हणून त्यासाठी आदलून बदलून जनावराला चारा मिळणं गरजेचं असतं। म्हणून त्यासाठी प्रत्येक शेतकऱ्यांनी म्हणजे जनावराला चारा करताना वेगवेगळ्या पद्धतीने केलं पाहिजे।
ही शेती कोण बघतं पण सगळं आता ही मका वगैरे केली? शेती मी स्वतः एकटीच बघते. एक छोटासा आधार म्हणून माझी मम्मी आहे माझ्याकडे, म्हणजे माझी आई आहे आणि एकटी स्वतः बघते. आणि मी अंगणवाडी शिक्षक आहे. आणि अंगणवाडीतून सुटल्यानंतर म्हणजे मला पहिलं कधी शेतात जाईन आणि शेतीचं कधी बघेन असं होतं. त्यामुळे मला कसं ती शेतीची आवड निर्माण झाली. तर प्रत्येक महिलेमध्ये अशी आवड निर्माण झाली पाहिजे.